नाहीयेस परत मॉम? मी म्हणाली ना मला एकटं राहायचंय म्हणून. मला एकटं सोडा. जस्ट लीव मी अलोन प्लीज. मी आहे. नंदुताई सॉरी सॉरी मला वाटलं. आयुष्याच नाही बोलायचं. सॉरी. मी बसू? या सगळं नीट होणार आहे. आय होप सो. नंदुताई आय डोंट अंडरस्टँड. म्हणजे रोहन ऑफ ऑल पीपल रो माझ्याशी असा का बियड वागला असेल? मस्करीच्या नावाखाली ही वॉज रोस्टिंग मी देअर. माझ्या एफर्ट्सची काही किंमतच नाहीये का? ओके, रोहन असं का वागला मला आत्ता माहिती नाही, पण तो नेहमी असं नाही वागत ना तुझ्याशी. मग आपल्याशी नेहमी असं न वागणारा माणूस जेव्हा एक दिवस काहीतरी वेगळंच वागतो ना, तेव्हा त्याच्या मागे काहीतरी वेगळं कारण असू शकतं असा विचार करायला हवा ना आपण. आणि जर तसं काही असेल तर एकदा तू त्याच्याशी शांतपणे बोललं पाहिजेस, त्याला विचारलं पाहिजेस. नाहीच तर तू त्याला सांगितलं पाहिजेस जाऊन की बाबा हे वागलास त्याने मला वाईट वाटलं किंवा मला खूप राग आलाय तुझा, सो ही गोष्ट परत रिपीट करू नकोस. नाही नंदुताई, मी त्याच्याशी बोलण्याच्या कंडिशन मध्येच नाही. आणि शांतपणे तर मी आता बोलूच नाही शकत. इनफॅक्ट आय नीड माय स्पेस राईट नाऊ. मला त्याचा विचारच नाही करायचा आहे. ओके, त्याचा विचार पण नाही करायचा, त्याच्याशी बोलायचं पण नाहीये. ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. मी अजिबात तुला कुठल्याही गोष्टींचा फोर्स नाही करत आहे. तुला हवं ते कर, तू वेळ घे तुझा, ठीक आहे? जस्ट बी गुड. हाँ भेटलो की डिस्कस करूया आपण. येस, ओके, बाय. आओ स्वानंदी, काय कसला एवढा विचार करताय? हो, आता आदिर आणि रोहनचा आणखी काय विचार करणार आहे? हो पण कशाला? अहो असं काय करताय तुम्ही? आता नेहमीसारखं हे भांडणही त्यांचं सिरियस नको व्हायला. राजवाडे ऐका ना, तुम्ही बोला ना एकदा आदिराशी. ती सगळं ऐकते तुमचं. मी म्हणजे सांगू का तुम्हाला, त्या दोघांमध्ये भांडण झालं ना की मला सुचत नाही हो काही. मला खूप टेन्शन येतं. आणि मुळात त्या दोघांनी अशी डोकी फिरवून घेतली तर कसं चालेल? ते त्यांच्या नात्यासाठी चांगलंच नाहीये. तुम्ही पण ना स्वानंदी, उगाच तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींचं टेन्शन घेऊन बसता. उगाच? अहो ते दोघं भांडले, ती इथे आलीये घरी. तुम्हाला सिरियसनेस नाही कळत आहे का? काय सिरियस आहे याच्यात? भांडण आहे नवरा बायकोचं, होईल सॉल्व. एवढं काय सिरियस आहे? तुम्ही या इकडे बसा बसा बसा. अहो असं कसं न बोलता सॉल्व्ह होईल? ही इकडे तो तिकडे. अहो असू दे, त्यांना स्पेस हवी आहे आणि कधी कधी ती द्यावी लागते. त्यापेक्षा एकमेकांना समजून घेतलं तर लवकर भांडण मिटेल. वादविवाद होतच असतात नवरा बायकोमध्ये, म्हणून काय घर सोडून यायचं का? त्याने भांडण चिघळणार नाही का स्पेस म्हणे? ठीक आहे, थोडंफार झालं भांडण तर एवढं काय बिघडलं त्याच्यात? आणि संसार म्हणलं तर भांडण होणारच नाही असं थोडीच आहे. सगळं काही चांगलं आलबेल असंच असलं पाहिजे का दरवेळेस? संसार सतत एकाच मूड मध्ये नाही चालू शकत ना. कधी कधी एकमेकांशी बोलण्याची इच्छा नाही होत, राग येतो कधीतरी एकमेकांचा. असं वाटतं की एकांत हवा त्यापेक्षा, आणि हे अगदी नॅचरल आहे. हो नॅचरल आहे. हो हे असं भांडण झाल्यावर काही एकांत वगैरे नाही. तुम्ही बोलून लगेच सॉर्ट केल्या पाहिजेत गोष्टी. मुळात तुम्हाला माझं काय खटकलं, मला तुमचं काय खटकलं ह्याबद्दल चर्चा केली पाहिजे. प्रेम आहे ना, कसली डोमलाची स्पेस स्पेस म्हणे. कधी कधी गरजेचं असतं ते स्वानंदी. अगदी खूप सतत जवळ राहून जर नातं फुलत नसेल, प्रेम फुलत नसेल, तर कधी कधी लांब जाणं, दूर होणं आवश्यक असतं. तेव्हाच एकमेकांची किंमतही कळते आणि प्रेमही वाढतं. आणि खरं सांगू का, तुम्ही रोहन आणि आदिराचं अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल. नाही नाही सोडावं, तुम्हाला ना या गोष्टीतलं गांभीर्यच कळत नाहीये. म्हणजे तुम्हाला यातलं गांभीर्य कळतंय का? मला इतकंच म्हणायचं होतं की दुरावा आणि स्पेस हे एक खत असतं, नातं घट्ट राहावं, टिकून राहावं म्हणून. काहीही एकमेकांशी बोलून गोष्टी सॉल्व्ह करणं, एकमेकांबरोबर बसून सगळे वाद मिटवणं, हे खत असतं नातं टिकून राहावं यासाठीच. हो, एकमेकांबरोबर बसून हे सगळं मिटवण्यासाठीच हा दुरावा आणि ही स्पेस आवश्यक असते. म्हणजे तुम्हाला माझं पटत नाहीये का? नाही नाही, मला नाही पटत तुमचं. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की स्पेस दिली, आपण एकमेकांपासून दूर राहिलो
तरच त्या नात्याला खत मिळतं. अर्थात बरोबर आहे. ठीक आहे, मग आता तुम्ही माझ्याशी बोलू नका. स्पेस घ्या. हे काय मध्येच? अहो मी रोहन आणि आधिराबद्दल बोलतोय, आपलं कुठे आलं मध्येच? का आता का? नियम सगळ्यांना सेम असणार आहेत. हो स्वानंदी मॅडम, अहो सोडा आता. हे आता एवढ्यावरनं आबोला 2.0 नको. तुम्हाला नाही पटत आहे ना माझं, मग नका बोलू माझ्याशी. तुमच्या पद्धतीने वागून बघूया आपण. स्पेस देऊया. आणि मी पण तुमच्याशी नाही, कोणाशीच नाही बोलणार आहे. स्वानंदी मॅडम, हे असं एकदम काही सूचना न देता डायरेक्ट आबोला धरणं ही चांगली गोष्ट नाही. स्वानंदी 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 अहो स्वानंदी, ऐकता ना तुम्ही? हॅलो, असं आहे का? ठीक आहे, तुम्हालाही पटत नाही ना माझं म्हणणं, मग मी पण नाही बोलणार तुमच्याशी. आणि तुमच्याशी नाही, कोणाशीच बोलणार नाही. ओके, ठरलं. आता तर नाहीच बोलणार मी तुमच्याशी. खूप दिवसांनी मला चान्स मिळालाय. नाहीतर रोहन आणि अधिरा जरा जास्तच एकमेकांच्या जवळ आले होते. वाटत होतं ती काय परत आता येणार नाही, पण आज मला खूप बरं वाटतं, कारण ती भांडून आली आहे. त्यामुळे ती नाही परत जाऊ शकत आता. पण मॉम, तुला खरंच वाटतं अधिरा रोहन पासून लांब राहील? हा, त्यासाठी आपल्याला सूत्र हलवावी लागणार आहेत. काय आहे, माझ्या डॉलच्या मनावर हे सतत बिंबवावं लागेल मला, की लग्नासाठी नुसतं प्रेम एनफ नसतं, त्यासाठी समजूतदार पार्टनर लागतो, जो रोहन नाहीये. हे तिला मला सारखं सांगावं लागेल. आणि मग बघ, माझी डॉल स्वतःच सोडून येईल त्याला. मॉम इन लॉ, अंश, मला ना एक न्यूज द्यायची आहे. अगं बाई अंशू, बघ ना, मला हिला बघून ना अगदी अप्पीची आठवण आली. ती अशीच न्यूज घेऊन यायची ना. बोल, काय झालं बाळा? हा, तुम्हाला माहितीये का, ताई आणि जिजूचं ना नातं तुटलं. Oh my God, is it? इथून पुढे ना दोघं बोलणारच नाहीत एकमेकांशी. हो, मी आता बघितलं ना त्यांच्या रूम मध्ये, दोघं भांडत होते एकमेकांसोबत. तुम्हाला नाही पटत आहे ना माझं, मग नका बोलू माझ्याशी. तुम्हालाही पटत नाही ना माझं म्हणणं, मग मी पण नाही बोलणार तुमच्याशी. आणि तुमच्याशी नाही, कोणाशीच बोलणार नाही. हो बेबी. नाही, अजिबात सॅड व्हायचं नाही. तुझी मॉम इन लॉ आहे ना, यू बिलीव्ह मी ना. मग तू काही काळजी करू नको. मी त्या दोघांनाही एकत्र परत आणीन. त्यांच्यातलं प्रेम असंच फुलवत राहीन मी. डोंट वरी, ओके? हो. आणि हे काय, तू आज तुझं नाईट रुटीन केलं नाही वाटतं. हा, जा झोपायच्या आधी तेल लाव केसांना. हा, तोपर्यंत अंशू येतच आहे. ओके, ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय. पण अंशू, हा तर डबल धमाका झाला. माझी डॉल पण माझ्या घरी आली परत, आणि समर आणि स्वानंदी मध्ये दुरावा आला. स्पेस हवी होती ना त्यांना. आता त्यांच्यामध्ये इतकी स्पेस आणायची की दोघांना कायमचं वेगळं करून टाकायचं. येस.